आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील वरपुटे मलवडी येथील ग्रामीण भागातील गोरगरीब सर्वसामान्य आणि गरजू विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने उडान फाउंडेशनच्या माध्यमातून वरपुटे मलवडी परिसरातील सुमारे 75 विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले। वरपुटे मलवडी ग्रामपंचायत कार्यालय सोमवार रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी हा सायकल वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला। वरपुटे मलवडी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन सुनील थोरात यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम राबवण्यात आला। उर्वरित पात्र विद्यार्थ्यांना पुढील टप्प्यात सायकली देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। कार्यक्रमात पुणे आयकर आयुक्त डॉक्टर नितीन वाघमोडे, वैद्यकीय शिक्षणाचे कुलगुरू डॉक्टर अजय चंदनवाले, उडान फाउंडेशनचे मुख्य प्रवर्तक श्रीमती भाग्यश्री ठाकूर, राष्ट्रवादी पक्ष गटाचे सरचिटणीस अभय सिंह जगताप, मान पंचायत समितीचे सभापती विक्रम शिंगाडे, इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे, HK सर यांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे स्वागत जगताप SB सर यांनी केले, प्रास्ताविक सुनील थोरात यांनी केले, तर अध्यक्षपदाची निवड हणवते KP सर यांनी केली। उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला। कुमारी स्वरा ज्ञानेश्वर बनगर हिने इयत्ता 4थी 250 गुण, तर मिहीर बाबा पडळकर याने 266 गुण मिळवल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला। तसेच पंकज पोपट बनसोडे सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर आणि सुभाष रघुनाथ मिसाळ केंद्रीय लोकाधिकारी यांचाही सत्कार करण्यात आला। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारा आणि त्यांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी कमी करणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला। यावेळी सेवानिवृत्त DYSP दत्तात्रय सोनवणे, माजी सरपंच बाळकृष्ण जगताप, उपसरपंच जालिंदर वाघमोडे, युवा नेते ऋषिकेश जगताप, दिलीप खरात, सोसायटी चेअरमन विजय जगताप, माजी चेअरमन सदाशिव बनगर, मुख्याध्यापक शिंदे सर, शिक्षक, विद्यार्थ्यांनी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बनगरवाडीचे सरपंच ज्ञानेश्वर बनगर यांनी उपस्थितांचे आभार मानले। बोलायला बरंच आहे, पण भाग्यश्री मॅडम यांच्या सहकार्याने आज आपण वाघमोडे सरांच्या हस्ते आज आपण इथे सायकल वाटप करणार आहोत। तुमच्याच वयामध्ये मला ही सायकल मिळाली होती, तेव्हा मी हाफ पॅन्ट मध्ये फिरत होतो, आता तुम्ही फुल पॅन्ट मध्ये फिरत आहात। पण आवर्जून एक आपण प्रिकॉशन घ्यायची आहे। सायकल चालवताना सर्वांनी ऐका इकडे मुला मुलींनो, सायकल चालवताना मस्ती करायची नाही, कारण मी ऑर्थोपेडिक सर्जन झालो। त्याच्यामुळे जे चुकून कोणी मस्ती केला, एकमेकाला रेसिंग केली, पडलं तर आपल्याला फ्रॅक्चर होऊ शकतात, हेरिंगीड होऊ शकतात आणि त्याचा नाहक खर्च आपल्या आई वडिलांना सोसावा लागणार आहे। त्यामुळे सायकल चालवताना सांभाळून चालवणे, रोज नियमित आहार करणे आणि तुमचं एकच काम आहे अभ्यास करणे। आज म्हणजे फक्त खेड्यापाड्यात आपण बघतो, म्हणजे आम्ही त्याचं आयुष्य जवळून बघितलं नाही साहेब, 5-5 किलोमीटर पायी जातात विद्यार्थी, सायकल चालवतात, हायवेला गाड्या जोरात जातात। तर माझी विनंती बेटा, घरी तुमचे आई वडील वाट पाहत असतात, सायकल चालवताना सांभाळून चालवा, रस्त्याच्या बाजूने चालवा, कारण ऍक्सिडेंट व्हायचे चान्सेस असतात। कुठलीही गाडी भरधाव आपल्याला उडवू शकते, तर तेवढं सर्वांनी आवर्जून हे पथ्य पाळायचं। मागे बघताना आपल्या मैत्रिणी मित्र बरोबर आपण जात आहोत की याची काळजी घेतली पाहिजे आणि अभ्यास करून आज वाघमोडे साहेब, तहसीलदार साहेब, बरेचसे आपले ते 2 शिक्षकांचे 2 मुलं सेल्टॅक्सला आहेत, यांच्याप्रमाणे आपण अभ्यास करून एक अधिकारी व्हा, कर्मचारी व्हा किंवा कुठला डॉक्टर व्हा। पण ह्या डॉक्टर आणि अधिकाऱ्यांपेक्षाही कित्येक आपल्याकडे आज कोर्सेस आहेत जे आपल्याला माहीत नाही, तर अशा कोर्सेसच्या माध्यमातून तुम्ही अभ्यास करा आणि पुढे जायचा प्रयत्न करा। तर विद्यार्थ्यांनो, तुमच्यासाठी ह्या मॅडमनी आणि सुनील कुठे आहे, सुनीलनी आणि सुनीलच्या मागे त्यांच्या असले त्यांच्या मामांनी खूप चांगलं काम केलेलं आहे। ही सायकल तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे आणि सरांनी तर त्याच्याही पुढे जाऊन सायकल कशी चालवावी तेही सांगितलेलं आहे, काय काळजी घ्यावी तेही सांगितलेलं आहे। तर त्याप्रमाणे आपण सायकल मिळाल्यानंतर त्याचा वापर चांगला करायचा आहे। आणि लक्षात ठेवा, आम्ही सगळे जे हे करतोय किंवा अभयदानांनी समजा इथं कम्प्युटर लॅब सेटअप केला असेल, बनगरवाडीत विक्रमच्या चांगल्या एफर्ट्समुळं एक चांगली तिथेही कम्प्युटर लॅब झालेली आहे, तिथल्या इमारती सुधारलेल्या आहेत, तिथं झाडं लावलेत, आपण सगळं करतोय। म्हणजे भौतिक सुविधा, टॉयलेट ब्लॉक चांगलं करतोय, पाण्याची व्यवस्था करतोय। भौतिक सुविधा आम्ही कशासाठी करतोय, तुम्हाला त्यात बसता यावं म्हणून।
आणि तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्हाला त्यात कशासाठी बसायचं आहे. तुम्हाला ह्यासाठी बसायचं आहे की त्यावेळी ज्यावेळी तुम्ही शांत चित्ताने अभ्यास कराल, तुम्हाला काही त्रास होऊ नये आणि तुम्ही फक्त अभ्यास करावा, पुस्तके वाचावी, शाळेत काही खेळ असतील तर खेळ खेळावेत. आणि ते का करायचं आहे? कारण तुम्हाला परत पुढं आयुष्यात काहीतरी चांगलं मोठं होता यावं. मग भले ते मग इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, असंख्य असे नवीन कितीतरी असे नवीन फील्ड ओपन झालेले आहेत. कोण आर्किटेक्ट व्हाल, कोण वकील व्हाल, कोण छोटा मोठा व्यावसायिक व्हाल, पुढे जाऊन एखादा UPSC MPSC अधिकारी व्हाल. पण हे करण्यासाठी तुम्हाला चांगली भौतिक सुविधा मिळाव्यात म्हणून हा सगळा प्रयत्न चालला आहे. मग तो इमारतीचा असू दे, टॉयलेट ब्लॉकचा असू दे, नाहीतर मॅडमने दिलेला सायकलिंगचा असू दे. तर मला सर्वांना हे सांगायचं आहे की आपण सगळ्यांनी याचा जास्तीत जास्त उपभोग घ्यावा. पुन्हा एकदा मी भाग्यश्री मॅडम आणि सुनील थोरात यांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो की त्यांनी ही जी सुरुवात केलेली आहे आणि हे विद्यार्थ्यांना जी सायकल देत आहेत, त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात कदाचित हा त्यांच्या आयुष्यातील एक असा काही क्षण असेल महत्त्वाचा की ज्यातून नक्कीच काहीतरी पुढं चांगलं घडेल आणि ते घडावं अशी मी ईश्वरचरणी इच्छा व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना मी शुभेच्छा देतो. मॅडम परत एकदा धन्यवाद देतो आणि माझी शुभेच्छा. मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी. आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.